नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळीचे एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी। अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यगायक आणि निवेदिता सुद्धा आहे। एवढेच नाही तर ती एक चांगली व्यावसायिक देखील आहे। सध्या प्राजक्ता तिच्या एका ग्लॅमर लुकमुळे चांगलीच चर्चेत आलेली आहे। काही दिवसापूर्वी फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2024 पार पडला। या पुरस्कार सोहळ्याला मराठीतील अनेक अभिनेत्रींचा एक वेगळा हटके अंदाज पाहायला मिळाला। प्राजक्ताने देखील या पुरस्कार सोहळ्यासाठी ग्लॅमर लुक केला होता, ज्याचे फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळीने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी मेटालिक हाय सिल्कचा ड्रेस परिधान केला होता। या ड्रेसवर तिने मोकळे केस सोडल्यामुळे ती अजून बोल्ड आणि हॉट दिसत होती। या ड्रेसवरचे फोटो प्राजक्ताने इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे, ज्या फोटोशूटचा व्हिडिओ पाहिला तेच फोटोज असे कॅप्शन तिने लिहिलेले आहे। प्राजक्ताचे हे ग्लॅमर, हॉट आणि बोल्ड फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाचा पाऊस पडलेला आहे। खतरनाक, तू अशक्य सुंदर आहे, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या पोस्टवर दिलेल्या आहे। एक नेटकऱ्यांनी लिहिले आहे, तू कुठलाही ड्रेस परिधान केला किंवा साडी नेसली तरी त्यात तू बॉलिवूडवाल्यांना फिक करते। दुसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिले आहे, तापमान आधीच काय कमी वाढलंय, ज्यात तू अजून वाढ करत आहे। तसेच तिसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिले, तू हुनर परी, तू जाने जहां, तू सबसे हसीन, तू सबसे जवा। चौथ्या नेटकऱ्यांनी लिहिले, नुसता जाल आणि झूठ। दरम्यान प्राजक्ताच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर डिशी मित्रमंडळ या चित्रपटात ती झळकणार आहे। फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला। याशिवाय प्रसाद खाडेकरच्या नव्या चित्रपटात देखील प्राजक्ता पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आई, तुला माहितीये प्राजक्ता माळी? माळी येते। हा, मग माळी आहे आपले विठोबाचे कोण होते ते भक्त? हा, सावत माळी। हा, आडनाव असेल। आडनावच आहे त्यांचं। ती प्राजक्ता माळी हास्य जत्रामध्ये असते ना, त्यांचं आडनाव आहे। ती ते मला वाटतं ते माळी परिवार मधून आहे। तू ओळखते ना माळीला? आपल्या पुराण्या माळीला ओळखते। विठ्ठलाचे भक्त होते सावत माळी, विठ्ठलाचे भक्त होते सावत माळी, त्यांनाच मी ओळखते। अजून कोणाला? ते काय करायचे सावता माळी? काय नाही, विठ्ठलाची भक्ती करायचे, भजन करायचे, शेती करायचे। त्यांचा मळा होता, सावत्याचा मळा हिरवागार असं सतत। अच्छा, आता नवीन जमान्यामधले जे आहे ना, हिचं नाव प्राजक्ता माळी आहे आणि आता ग्रामर इंडिया मध्ये आहे। आपल्या बॉलिवूड, आपली मराठी फिल्म इंडस्ट्री मधली हिरोईन आहे ती। आणि तिने आता फिल्म फेअर अवॉर्डच्या वेळी ना ते चांगले कपडे घातलेले, आकर्षित करण्याचे कपडे, त्या लोकांनी ना तिला इंस्टाग्राम वर लई सारा मेसेज केला की प्राजक्ता तू सुंदर दिसते, प्राजक्ता तू अशी दिसते, प्राजक्ता तू तशी दिसते। आणि तिचे फोटो बघता बघताना लाखो करोड लोकांपर्यंत व्हायरल झाले। आता बघा, फोटो व्हायरल झाले। तिने बिझनेस चालू केलेला आहे सोन्याचं। पहिल्या जमान्याचे सोने चांदी असायचे ना गळ्यामध्ये, तुमच्या जमान्यामध्ये डोरला बनायचे, लक्ष्मी हार बनायचं, हे सगळं बनायचं ना। ते आता ती ते पण करते। तिने मोठं घर पण विकत घेतलंय आणि ते भाड्यावर पण दिलंय। तुला माहितीये? आता तू बोल, प्राजक्ता माळी काय आहे? प्राजक्ता माळी आता फिल्मी स्टार, फिल्मीचे भक्त झाल्यात, कार्यक्रमाचे भक्त झाल्यात, वाणे दागिन्याचे भक्त झाल्यात। आता पूर्वीचा भक्त होता सावता माळी, ते शेतीमळा करायचा, शेतीमळा पिकवायचा। त्या दूतयुगात होते, आता कलियुगात आहे। कलियुगात हेच काम करणं त्यांना गरज आहे, फिल्मीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये। ध्यान आहे, जे युगात येतंय ते करायचं माणसाने। एकाच ठिकाणी नाही राहायचं, सगळं करायचं, तरच माणसाचं